तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। रामपाल महाराज यांच्या सानिध्यात 1 ते 3 मे दरम्यान एक दिवसीय विश्वशांती महाअनुष्ठान मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील धवलपुरी सतलोक आश्रमात येथे आयोजित या सोहळ्यास देश विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। या महाअनुष्ठानात अमर ग्रंथ गरीबदास महाराज यांच्या पवित्र वाणीचे 3 दिवस अखंड पारायण करण्यात आले। सतत सुरू असलेल्या सत्संगामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या सोहळ्यात विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। यामध्ये धर्मग्रंथांवर आधारित आध्यात्मिक प्रदर्शनी तसेच श्रीमद भागवत गीता, 4 वेद, 6 शास्त्र व 18 पुराण यांच्या आधारे शास्त्राधिरित शंका समाधान करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविकांनी विनामूल्य नामदीक्षा घेऊन भक्तीचा मार्ग स्वीकारला। याचबरोबर दहेजमुक्त विवाह सोहळे अत्यंत साधेपणाने पार पडले। रक्तदान शिबिरात अनेकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदविला, तर आरोग्य तपासणी शिबिरातून गरजू नागरिकांना विनामूल्य सेवा देण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता गणेश पाटील बोथे, वाशिम। गणेश पाटील मोते वाशिम। आपण इथं आलेलो आहोत धवलपुरी आश्रम सतलोक मध्ये अहिल्यानगर। इथं आपण बघत आहात की संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये अखंड आपला महाअनुष्ठान चालू आहे आणि या महाअनुष्ठानाच्या निमित्त इथे रक्तदान शिबिर चालू आहे। या रक्तदान शिबिरामध्ये बरेचसे भक्त आपण बघत आहात इथं की रक्तदान करत आहेत। आपण बघत आहात की वेळोवेळी रक्तदान शिबिर हा म्हणजे संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये होत राहते आणि त्या उत्साहाने आणि हर्षाने इथं भक्त आत्मा हे डोनर करतात। आपल्याला माहित आहे की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नातेवाईकाला किंवा आपल्या रिलेटिव्हला वेळोवेळी ब्लडची आवश्यकता भासते आणि वेळेवर धावपळ होते। त्यासाठी ब्लड डोनर हा म्हणजे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे। यासाठी जरूर तुम्ही रक्तदान हे महादान असून रक्तदान जरूर करा। धन्यवाद।